तर सॉलिड स्टेट फिजिक्सचे आपले एकूण 2 चॅप्टर झालेले आहेत. फर्स्ट क्रिस्टल स्ट्रक्चर आणि थर्ड जो झाला काल परवा स्पेसिफिक हीट ऑफ सॉलिड्स. ओके, तर तिसरा म्हणजे चौथा चॅप्टर बघणार आहोत, युनिट 4. ओके, तर जे मागचा चॅप्टर झाला स्पेसिफिक हीट ऑफ सॉलिड्समध्ये, त्याच्यामध्ये 3 थेरी महत्त्वाच्या होत्या: क्लासिकल थेरी, आइन्स्टाईन्स थेरी आणि डिबे थेरी. ठीक आहे, त्याचे फीचर्स, त्याचे मॅथमॅटिकल डेरिवेशन्स याचं प्रॅक्टिस करा. ओके, काय डाऊट असला विचारा. तर युनिट 3मध्ये तिन्ही जे आहेत त्याचे फीचर्स, लिमिटेशन्स ह्याची व्यवस्थित तयारी करा. युनिट 3 थर्मल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिडमध्ये स्पेसिफिक हीट ऑफ सॉलिड्स हा युनिट बघितलेला आहे. ठीक आहे, तर आता आज बघणार आहोत फ्री इलेक्ट्रॉन थेरी ऑफ मेटल्स, युनिट नंबर 4. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या थेरी आहेत. फर्स्ट थेरी आहे मेटल्सबाबतची, ड्रूड लॉरेन्स थेरी. ओके, ड्रूड लॉरेन्स थेरी. तरी काय थेरी आहे ते बघणार आहोत. इन 1900 ड्रूड मेड अ व्हेरी गुड थेरी ऑफ मेटल्स. ड्रूडनं काय एक मेटल्सची थेरी काढलेली आहे 1900 मध्ये. ठीक आहे, तर या थेरीचे काही अझम्पशन्स बघणार आहोत. काय काय अझम्पशन्स आहेत हे पॉईंट्स, असेच पॉईंट्स तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, तर फर्स्ट पॉईंट काय सांगतो मेटलबाबत. अकॉर्डिंग टू दिस थेरी द मेटल्स आर कंपोज्ड ऑफ पॉझिटिव्ह मेटल आयन्स. मेटल्स हे कशाने कंपोज्ड आहेत? पॉझिटिव्ह मेटल्स आयन्स, whose valence electrons are free to roam among the ionic array. म्हणजे मेटल्समध्ये जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत ते फ्री आहेत. कशासाठी? फिरण्यासाठी. अमॉंग द आयोनिक अरे. अरे म्हणजे हा पॉझिटिव्ह आयन्सचा जो अरे आहे, पॉझिटिव्ह आयन्सचा अरे, याच्या भोवताली हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, ते फिरण्या दे आर फ्री टू रोम अमॉंग द आयोनिक अरे विथ द ओनली रिस्ट्रिक्शन. द्यार काय रिस्ट्रिक्शन आहे? दे आर कन्फाइंड टू रिमेन विदिन द बाउंड्रीज ऑफ द मेटल. जे मेटल्सच्या बाउंड्रीज आहेत त्याच्यामध्येच ते इलेक्ट्रॉन्स हे कन्फाइंड असतात. ठीक आहे, हे फर्स्ट अझम्पशन झालं. काय अझम्पशन्स आहे? मेटल काय कंपोजर आहेत? मेटल कंपोजर ऑफ पॉझिटिव्ह मेटल आयन्स. पॉझिटिव्ह मेटल आयन्सपासून मेटल बनलेले आहे आणि त्याच्यामध्ये काय असतात? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर फ्री टू रोम. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हे फ्री असतं फिरण्यासाठी विदिन दिस क्रिस्टल. रिस्ट्रिक्शन काय असतं? फक्त कन्फाइंड टू रिमेन विदिन द बाउंड्रीज ऑफ द मेटल. ते मेटलच्या बाउंड्रीच्या आतच ते कन्फाईन असतात. ठीक आहे, सेकंड अझम्पशन्स काय आहे ड्रूड लॉरेन्स थेरीचं? द मेटल आयन्स आर बाउंडेड टू इलेक्ट्रॉन्स बाय इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन बिटवीन देअर पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज. हे जे मेटल आयन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्सला बाउंड आहेत. कुठल्या फोर्सनं? इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन. ओके, कुठला फोर्स? इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन बिटवीन देअर पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन्स. ओके, समजलं? इलेक्ट्रॉन्स. ओके, महत्त्वाचं सोपं आहे हे. मेटल आयन्स आणि जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात ते एकमेकांना इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शननं बाउंड असतात. ठीक आहे, नेक्स्ट पॉसिबिलिटी काय म्हणतो? फ्री इलेक्ट्रॉन्स आर आयडेंटिकल टू द मॉलिक्युल्स ऑफ गॅस. इलेक्ट्रॉन्स म्हणजेच कशासारखे आहेत? ते जे मॉलिक्युलच्या गॅस मॉलिक्युल्स रँडमली फिरतात ना, त्या प्रकारेच फ्री इलेक्ट्रॉन्स हे त्या क्रिस्टलमध्ये फिरत असतात. तर फ्री इलेक्ट्रॉन्स आर आयडेंटिकल टू द मॉलिक्युल्स ऑफ गॅस. दिस कलेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन कॉल्ड इलेक्ट्रॉन गॅस. अशा इलेक्ट्रॉनच्या जे कलेक्शन आहे याला काय म्हणायचं? इलेक्ट्रॉन गॅस. ठीक आहे, जसं गॅस मॉलिक्युल्स रँडमली फिरतात ना, तशा प्रकारे इलेक्ट्रॉन्स देखील हे त्या पॉझिटिव्ह आयनमध्ये रँडमली फिरत असतात, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? इलेक्ट्रॉन गॅस. द कलेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड इलेक्ट्रॉन गॅस और फर्मी गॅस और सी ऑफ इलेक्ट्रॉन. या 2-3 नाव. इलेक्ट्रॉन गॅस पण म्हणतात, फर्मी गॅस पण म्हणतात, और सी ऑफ इलेक्ट्रॉन्स असं देखील म्हणलं जातं. ठीक आहे, हे थर्ड पॉसिबिलिटी आहे. नेक्स्ट पॉसिबिलिटी काय म्हणतं? सिन्स इलेक्ट्रॉन्स आर आयडेंटिकल टू द मॉलिक्युल ऑफ आयडियल गॅस दे ओबे एम्बी डिस्ट्रीब्युशन. म्हणजे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कशासारखे आहेत? आयडियल गॅससारखी. मग ते कुठलं डिस्ट्रीब्युशन फॉलो करतात? मॅक्सवेल बोल्झमॅन स्टॅटिस्टिक्स. ओके, राहील लक्षात? नेक्स्ट काय म्हणते? द रिपल्शन फोर्सेस बिटवीन इलेक्ट्रॉन इज निग्लेक्टेड. इलेक्ट्रॉनमध्ये देखील रिपल्शन फोर्स असतात पण ते निग्लेक्ट केलेलं आहे.
द कोलिजन बिटवीन, नेक्स्ट काय आहे, द कोलिजन बिटवीन इलेक्ट्रॉन अँड इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह आयन्स आर परफेक्टली इलॅस्टिक. ओके, म्हणजे एनर्जी तिथे लॉस होत नाही, तर परफेक्टली इलॅस्टिक आहे. द कोलिजन बिटवीन इलेक्ट्रॉन अँड इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह आयन परफेक्टली इलॅस्टिक. गेन अँड लूज एनर्जी हे दोन्ही इक्वल असतात. ओके, परफेक्टली इलॅस्टिक. नेक्स्ट, द पॉझिटिव्ह पोटेन्शियल ड्यू टू पॉझिटिव्ह आयन्स ऑफ द कोर इज अझ्युम टू बी कॉन्स्टंट. जे पोटेन्शियल आहे, द पॉझिटिव्ह पोटेन्शियल ड्यू टू पॉझिटिव्ह आयन्स ऑफ अ कोर इज अझ्युम टू बी कॉन्स्टंट अँड 0 throughout the metal. Throughout the metal is 0 आणि कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, राहील लक्षात. द मोशन ऑफ फ्री इलेक्ट्रॉन, जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत त्याचं मोशन कसं आहे बघा. द मोशन ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स इन रँडम डायरेक्शन बट वेन इलेक्ट्रिक फील्ड इज अप्लाइड दे अलाइन विथ रिस्पेक्ट टू फील्ड. हे जे इलेक्ट्रॉनचं मोशन आहे ते रँडमली आहे, पण जेव्हा इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करू आपण तेव्हा ते इलेक्ट्रिक फील्ड भोवताली अलाइन होतात. ठीक आहे, या लक्षात एकदम सोपं आहे. तर हे काही पॉस्युलेट्स आहेत ड्रूड लॉरेन्झ थिअरीचे. ओके, विथ धिस अझम्पशन्स of the classified free electron theory of Drude and Lorentz, it was able to explain following properties. ह्या assumption नुसार काय काय उभे करतं हे किंवा काय काय फॉलो करतं. इट फॉलोज ओहम्स लॉ, दॅट इज करंट इज proportional to E, I is proportional to E. For impure metal, electrical conductivity inversely proportional. Impure metal साठी electrical conductivity कशी आहे, inverse proportional to square root of temperature. And for pure metal, inverse proportional to only temperature T. The impure साठी square root of T. ठीक आहे. For most metal, resistivity is inversely proportional to pressure. रेजिस्टिव्ह कशी आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. हे लॉज जे आहेत हे ड्रूड लॉरेन्झ थिअरीनुसार हे ओबे करतात मेटल्स. ओके, वाइडमॅन फ्रेंच रिलेशन इज ओबेड. हे काय करतं, ओबे करतं. दॅट इज काय ते रिलेशन, वाइडमॅन फ्रेंच रिलेशन के अपॉन सिग्मा इज इक्वल टू टी. अँड अनदर लस्टर्स अँड कम्प्लीट हे लॉ ओबे करतात ते. नंतर काय सिक्स काय म्हणते, अनदर कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ मेटल इज देअर हाय लस्टर्स अँड कम्प्लीट ओपॅसिटी. ओके, ही एक प्रॉपर्टी आहे मेटल्सची. The specific heat and paramagnetism of metals can be understood on the basis of interaction between the free electrons and external energy source. म्हणजे स्पेसिफिक हीट अँड पॅरामॅग्नेटिझम जे आहेत हे इफेक्ट कसं स्टडी करू शकतो आपण, ऑन द बेसिस ऑफ इंटरॅक्शन्स कशामधल्या, बिटवीन फ्री इलेक्ट्रॉन्स अँड एक्सटर्नल एनर्जी सोर्स. एक्सटर्नल एनर्जी सोर्स कुठलाही असो, मॅग्नेटिक फील्ड असो, इलेक्ट्रिक फील्ड असो. ठीक आहे, त्याच्यावरती बेसिसवरती आपण हे त्याची मॅग्नेटिक बिहेवियर आणि स्पेसिफिक हीट हे स्टडी करू शकतो. ठीक आहे, तर हे सगळे प्रॉपर्टी जे आहेत ते ड्रूड लॉरेन्झ थिअरीनुसार एक्सप्लेन करता येतात. इट वॉज एबल टू एक्सप्लेन द फॉलोइंग प्रॉपर्टीज. कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज, ओहम्स लॉ, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीचा, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी फॉर इम्प्युअर मेटल, प्युअर मेटल, रेजिस्टिव्हिटी, नंतर वाइडमॅन फ्रेंच रिलेशन. ओके, तर हे झालं ड्रूड लॉरेन्झ थिअरीचं काही त्याचे इम्पॉर्टन्स आणि हे काही अझम्पशन्स खूप महत्त्वाचे आहेत. हे अझम्पशन्स लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आज आपण काय बघितलं, नीट 4मधील फ्री इलेक्ट्रॉन्स थिअरी ऑफ मेटल्समधील ड्रूड लॉरेन्झ थिअरी. ओके, ड्रूड लॉरेन्झ थिअरी काही पॉईंट्स बघितले त्याच्यामधले खूप महत्त्वाचं आहे. एक्सप्लेन ड्रूड लॉरेन्झ थिअरी म्हटलं की हे असेच पॉईंट्स लिहायचे. ओके, अकॉर्डिंग टू दिस थिअरी मेटल कशाने कंपोज्ड आहेत, पॉझिटिव्ह मेटल आयन्स, पॉझिटिव्ह मेटल्स आयन कंपोज्ड आहे, त्याच्या भोवताली काय असतात, whose valence electrons are free to roam म्हणजे फिरणे among the ionic array with the restrictions. काय restriction असेल, they are confined to remain within the boundaries. त्या within the boundaries मध्येच ते confined असतात. ओके, हे डिफरंट जे अझम्पशन्स आहेत हे सर्व अझम्पशन्स लिहून काढा असंच आणि लक्षात ठेवा. ओके, मी हे नोट्स PDF बनवूनही तुम्हाला पाठवणार आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट आर्टिकल उद्या बघूया आपण, थर्मल कंडक्टिव्हिटी आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी मेटल्सची. ते उद्या बघू आपण, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी अँड थर्मल कंडक्टिव्हिटी. खूप इम्पॉर्टंट्स आहे ते, शॉर्ट नोटला हमखास विचारलं ते, व्हॉट इज थर्मल कंडक्टिव्हिटी, व्हॉट इज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. ठीक आहे, तर MCQच्या दृष्टीने हे प्रॉपर्टीज महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. हे प्रॉपर्टीज जे मी सांगितले ना, हे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इज प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर.
फॉर प्युअर मेटल इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी प्रोपोर्शनल टू टी. रेजिस्टिव्हिटी इज प्रोपोर्शनल टू प्रेशर. हे वाइडमॅन फ्रँस रिलेशन, काय रिलेशन आहे ते थर्मल कंडक्टिव्हिटी अपॉन इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी टू टी. ठीक आहे. तर हे 5 पॉईंट्स आहेत, हे सेपरेटली काढून ठेवा, लक्षात ठेवा. ओके.